नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आपल्याला इयत्ता 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं सराव संच 7.3 मधला प्रश्न क्रमांक 13वा लास्टचा. त्रिकोण LMN हा समभुज त्रिकोण आहे. LMN हा काय समभुज त्रिकोण आहे. त्याच्यानंतर LM बरोबर किती आहे 14 सेंटीमीटर, म्हणजेच MN किती असणार आहे 14 सेंटीमीटर आणि LN किती असणार आहे 14 सेंटीमीटर सेम. त्याच्यानंतर काय त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानून काय आहे 7 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे बघा 7 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे 3 वर्तुळ पाकळ्या काढल्या. हे वर्तुळ पाकळ्या दिसत नाहीत पण वर्तुळ पाकळ्या आहेत या. तर त्याच्यावरून काय करायचं आहे, पहिला प्रश्न एरिया ऑफ ट्रायंगल LMN काढायचं आहे. त्याच्यानंतर एका वर्तुळ पाकळ्याचे क्षेत्रफळ काढा. ओके, हे किंवा हे. त्याच्यानंतर 3 वर्तुळ पाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ काढा. जे आता आपण हे वर्तुळ पाकळ्याचं क्षेत्रफळ काढलं असेल त्यालाच गुणिले 3 करायचं, म्हणजे तिघांचं वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ मिळेल. आणि रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा याचं. त्याच्यानंतर काय करूया आपण, या वर्तुळाचे हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढूया आणि त्याच्यामधून ह्या तिन्ही वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ वजा करूया, म्हणजे आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल. ओके, तर पहिला आपण काय करूया, एरिया ऑफ ट्रायंगल LMN काढूया, म्हणजेच काय त्रिकोणाचे क्षेत्रफळ. ओके, फक्त आपल्याला बाजू दिली आहे. त्याच्या आधी काय प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं असेल तेवढं लिहून घेऊया. त्रिकोण LMN हा समभुज त्रिकोण आहे. त्याच्यानंतर बाजू काय दिली आहे, बाजू LM बरोबर किती आहे 14 सेंटीमीटर. ओके, आणि अजून एक दिलं आहे, काय दिलं आहे, वर्तुळाची त्रिज्या किती आहे त्याला R म्हणतात, रेडियस ते किती आहे 7 सेंटीमीटर. ओके, आता एरिया ऑफ ट्रायंगल काढूया, पहिलं काढूया. आता प्रश्नामध्ये आपल्याला फक्त बाजू दिली आहे ना, त्याच्यामुळे काय करूया आपण, कुठल्या सूत्राचा वापर करूया, एरिया ऑफ ट्रायंगल LMN बरोबर वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग म्हणजे LMचा वर्ग. ओके, LMचा वर्ग हे सूत्र तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे. तिथं वर्गमुळात 3/4 गुणिले LM किती दिलं आहे 14 सेंटीमीटर, म्हणजे 14चा वर्ग किंवा 14 गुणिले 14 पण लिहू शकतो आपण. ओके, भाग घालवायचा आहे, 2 दुणे 4 2 7 14 2 के 2 7 14. ओके, शिल्लक करायला वर्गमुळात 3 गुणिले 49. आता वर्गमूळ 3 म्हणजे किती आहे 1.732 गुणिले 49. हे दोघांचा गुणाकार किती येतो 84.87 सेंटीमीटर वर्ग असणार आहे. ओके, हे तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे. वर्गमूळ 3 कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे. वर्गमूळ 3चं काय येतं ते, वर्गमूळ 3 1.732. ओके, तर प्रश्न दुसरा बघूया. एका वर्तुळ पाकळ्याचे क्षेत्रफळ काढा, म्हणजे आपल्याला इथे वर्तुळ पाकळ्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरावं लागणार आहे. थिटाचे 360 गुणिले पाय वर्ग. ओके, पण आपल्याला थिटाची किंमत माहिती नाही आहे, पण हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे, म्हणून समभुज त्रिकोणाचे संगत कोण समान मापाचे असतात. ओके, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती 180 ना, भागिले 3 म्हणजे किती, हा 60 हा 60 आणि हा पण 60 असणार आहे. ओके, म्हणजे थिटाची किंमत किती घ्यायची आहे 60 घ्यायची आहे. सेकंड काय, केंद्रीय कोणाचे माप, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. समभुज त्रिकोणाचे कोण आहे संगत कोण आहे समान मापाचे असतात. ओके, आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 अंश भागिले 3 करायचं, म्हणजे थिटाची किंमत एका कोणाची किंमत आपल्याला मिळते. ओके, केंद्रकोणाचे माप थिटा बरोबर 60 अंश. तर वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र वापरूया. तर इथे तुम्हाला थिटाचे 360 गुणिले पाय वर्ग या सूत्राचा वापर करायचा आहे. थिटाची किंमत किती 60 भागिले 360 गुणिले पायची किंमत किती 2207 घ्यायची. तर R त्रिज्या किती घ्यायची मगाशी आपण बघितली 7चा वर्ग किंवा 7 गुणिले 7 पण लिहू शकतो. तर हा शून्य गेला, हा शून्य गेला, 6 1 6 6 6 36 3 दुणे 6 नाही 2 6 2ने भागवल्या 2 11 22. ओके, शिल्लक करायला वरती 11
गुणिले 7चा वर्ग आपण हे असा लिहूया, 7 गुणिले 7 लिहूया, भागिले खालती काय शिल्लक राहिलं 7 आणि इथे किती 3, हा 7 गेला, हा 7 गेला, 11 गुणिले 7 किती 77, भागिले खालती 3 शिल्लक राहिलं. आता दोघांचा भागाकार करायचा आणि उत्तर लिहायचं आहे. ते काय असणार आहे, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ओके, 25.67 सेंटीमीटर वर्ग. ओके, एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. आता प्रश्न क्रमांक 3, तो काय दिला त्याने, 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ, म्हणजे गुणिले 3 करायचं, तर पाकळ्यांचे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे, एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ गुणिले 3, एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ गुणिले 3. ओके, तर एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काय 25.67 गुणिले 3, दोघांचा गुणाकार किती येणार आहे 77.01 सेंटीमीटर वर्ग. हे काय असणार आहे 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ. आता प्रश्न क्रमांक 4, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती आहे. ओके, तर आपण काय करूया, त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधून 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ वजा करूया, म्हणजे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ मिळेल. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर, हे बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ किंवा एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट लिहिलं तरी पण चालतं. त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा हे जे आपण 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ काढलं आहे ते लिहायचं आहे. 3 वर्तुळ पाकळ्यांचे किंवा 3ही लिहिलं तरी चालतं क्षेत्रफळ. ओके, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती काढलं आपण मागे, हे बघा 84.87 सेंटीमीटर वर्ग. 84.87 मायनस 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ किती आहे, हे बघा वरती काढलं आहे 77.01. आता या दोघांची वजाबाकी जी येणार आहे ते काय असणार आहे, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ 7.86 सेंटीमीटर वर्ग. या दोघांची वजाबाकी येते. ओके, अशा प्रकारे 4 प्रश्नांची उत्तर झाली आहेत. धन्यवाद.